चला तर आज काढूया किचनमधला नवीन नवीन खजाना. हो, किचनमध्ये अनेक अशा वस्तू आहेत त्या आपल्यासाठी खजानाच असतो. तीळ, जिरे, आपलं खसखस म्हणजे आपल्या उष्णतेवर किंवा हिवाळ्यावर मात करण्यासाठी तयार करूया छान अशी चमचमीत चटणी. आपल्या घरातल्यांना आवडणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हिवाळ्यातील स्पेशल अशी चटणी तयार केली आहे मी डब्बाभर, कारण की आमच्या घरामध्ये ही लागतेच. आणि विशेष म्हणजे माझ्या मुलग्याला आणि मुलगीला दोघांनाही आवडते. चला तर हे डब्यामध्ये भरून द्यायला आपलं बरं झालं. एका डब्यामध्ये चटक मटक खातात बरं का माझे दोन्ही मुलं. खूप छान असे फ्लेवर आहेत. तर तीळ आहे, जिरं आहे, शेंगदाणा आहे. तर सांगते तुम्हाला. हे घेतलं आहे आपलं कारळं घेतलं आहे पावशर, शेंगदाणे घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे किसून, लसूण बिन सोलता घ्यायचा, धने घेतलाय 2 चमचे, कसुरी मेथी, जिरे 1 चमचा आणि तीळ मात्र जास्त घेतला आहे. हिवाळा आहे तर त्यामुळे उष्णतेचे पदार्थ घ्यायचे बरं का जास्त. खास अशी हिवाळ्यासाठी मी तयार केली आहे कारळ्याची चटणी, खूप छान अशी टेस्टी. तर छान असे खरपूस असे कारळे भाजून घ्यायचे. काळे असल्यामुळं भाजताना कळत नाही, त्यामुळं मीडियम फ्लेमवर चुटू वाजूस तर हे काळे छान भाजून घ्यायचे. शेंगदाणे घेतलेत तर ह्यातले थोडेफार आहे ते तीळ असू दे, शेंगदाणे असेल, खोबरे असू दे, ह्याचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार केलं तरी सुद्धा चालतं बरं का. तीळ घेतलं आहे इथं, तिळाचं प्रमाणसुद्धा जास्त घेतलं आहे. कुठलंही पांढरे तीळ घ्या किंवा अशा कलरचं तीळ घेतलं तरी सुद्धा चालतं. आता कसं हिवाळ्यामध्ये आपण तिळाचे लाडू खातो, तिळाची चक्की खातो, त्याचबरोबर तिळाची चटणीसुद्धा खावा की हो. तर इथं घेतलं 1 चमचा जिरं, ते सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं. जिऱ्याचं प्रमाण आहे ते थोडं घ्यायचं. जिरं जास्त आवडत असेल घेतलं तरी चालतं. खोबरंसुद्धा किसून घेतलं आहे. तुम्हाला पहिल्यांदाच सांगते की कुठलंही प्रमाण ह्यातलं तुमच्या आवडीनुसार किंवा आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालतं. धने घातले आहे, कसुरी मेथी घातलं आहे आणि हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं. हे तर कुठल्याही पदार्थाला तेलाचा वापर करायचा नाही. बिना तेलाचा छान अशी चटणी तयार करणार आहोत खमंग अशी. धने घातला आहे खमंगपणा येण्यासाठी. खोबरंसुद्धा लालसर होस्तर भाजून घ्यायचं आणि हा लसूण आहे तो बिना सोलता घ्यायचा, कारण की ह्याचा फ्लेवर वेगळाच येतो. कारण की वरचं जे आवरण आहे ते त्यामुळं कुरकुरीतपणा येतो आणि चटणीसुद्धा चवीला लागते. एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं. तर छान सगळं थंड झालं की सगळं एकत्र करायचं आणि ह्यावर आता मसाल्यांचा भडीमार करायचा. मसाले म्हणजे काय हो, हळद घेतली 1 चमचा, चवीपुरतं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं, घरातला तर कांदा लसूण मसाल्याने तो, आणि कलरसाठी घालायचं हे लाल काश्मीरची पावडर. असा विशेष काय फरक पडला नाही ह्याच्यामुळं, कलर येण्यासाठी घातलं होतं, कलर काय आला नाही. तर हे सर्व मिक्सन करून घ्यायचं. तर लाल तिखट आहे ते आणि ॲड केलं तरी चालतं. ती लहान मुलं खाणार होती त्यामुळे इथं लाल तिखटाचा कांदा लसूणचा आहे तो प्रमाण मी कमी घेतला आहे. तर सर्व साहित्य आता मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण आता हे चटणी तयार करून घ्यायची. तर आपली ही चटणी तयार झाली आहे सुंदर अशी, लहानांपासून मोठ्यांना आवडणारी. तर ह्यावर काय केलं जातं, म्हातारी माणसं काय करतात, कारळ्याची चटणी घेतात अशी आणि त्यावर तेल घालतात, आपलं जेवणातलं रोजचं वापरतं ते, आणि भाकरी घेऊन ना छान अशी चटणी खातात. किंवा वांग्याची आमटी असू दे, पावट्याची आमटी असते, त्याच्यासाठी सुद्धा ही चटणी त्यामध्ये घातलं जातं कुटाऐवजी, आणि खूप सुंदर अशी ही चटणी लागते. नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने चटणी तयार करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आपल्या सोनाली किचनवर अगदी साधे सिंपल रेसिपी असतात बरं का, नक्की चेक करा, खूप साध्या सिंपल असतात. आणि आपल्या सोनाली किचनच्या रेसिपी खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ.